आजपासून काही वर्षांपूर्वी जर मी सानिकाला भेटलो आणि मी तिला सांगितलं की तू काही वर्षानंतर वर्ल्ड कपचे विनिंग रन्स करशील, तुला विश्वास बसेल त्याच्यावर? डेफिनेटली. तू मॅनिफेस्ट करत होतीस त्याला? मी निकीशी बोलत होती, तिने मला विचारलं की तुला कसं जिंकाय, मी बोलले की मला विनिंग शॉट मारून जिंकायचं आहे. सो आय थिंक ते खरं झालं आणि ते खूप स्पेशल मोमेंट होती. ऑस्ट्रेलिया असो इंग्लंड असो समोर त्यांना कळलं पाहिजे की इंडिया इथे येते आणि इंडिया इज हिअर टू विन. फेवरेट प्लेअर? जेमिमा रॉड्रिक. काय फॉलो केलंय तिच्या आयडलला तिने? म्हणजे जेमिमाने द्विशतक केलं तर हिनेही द्विशतक केलं. सानिका फक्त चौथी प्लेअर बनली जिने द्विशतक केलेलं आहे, डबल सेंचुरी केलेली आहे. याच्या आधीचे डबल सेंचुरियन्स आहेत स्मृती मांधारा, जेमिमा रॉड्रिक्स, राघवी बिश्त आणि नंतर सानिका. सानिकाच्या आधी ज्या 3 प्लेयर्सने केलेले तिघही जण इंडियन टीममध्ये खेळत आहेत. सो आय मीन तर समजदार को इशारा काफी होता. तुम्ही तुमचं बघून घ्या. राईट. क्रुशियल सिच्युएशन आहे मॅचची. तू स्लेज करशील की नाही? डेफिनेटली. तू करते स्लेज? मला खूप आवडतं स्लेज करायला, म्हणजे लिमिट मध्ये. बट मला कोणी स्लेज करतं तर मला उलट मजा येते, मी हसते आणि तेवढे एक पुश भेटतं. आणि सो मला स्लेज करायला पण तेवढंच आवडतं. पुढच्या 5 वर्षांमध्ये सानिका स्वतःला कुठे पाहते? नमस्कार मित्रांनो. नुकत्याच झालेल्या विमेन्स अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सलग दुसऱ्या वेळेस आपल्या नावावरती हा कप केला आहे. खरं सांगायचं तर ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहेच. आतापर्यंत टोटल 27 प्लेयर असे आहेत ज्यांना वर्ल्ड चॅम्पियन हा किताब मिळालेला. बरं, त्याच्या व्यतिरिक्त भारतीय डोमेस्टिक सर्किटमध्ये फक्त 5 अशा प्लेयर्स आहेत ज्यांच्या नावावरती डोमेस्टिक वन डे मध्ये द्विशतक आहेत. तर आता 27 असेल किंवा 5 असेल, हा आकडा तसाही फार रेअर आहे, हो ना? पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक खेळाडू अशी आहे की जी या 27 मध्येही बसते आणि या 5 मध्येही बसते, तर मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की वर्ल्ड कप विनर आणि डबल सेंचुरियन हे दोन्ही असणारी सानिका चाळके ही मराठी मुलगी. आता जर इतकी रेअर मुलगी ही मराठमोळी आहे तर तिची स्टोरी तर आपण ऐकलीच पाहिजे, हो ना? आणि म्हणूनच थेट तिच्याकडूनच आपण तिची स्टोरी आता ऐकूया. आणि सर्वप्रथम आपण या वर्ल्ड कप विनरचं स्वागत करूया. सानिका, तुझं खूप खूप स्वागत क्रिकेटिव्हिटी मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू फॉर बोथ द थिंग्स, फॉर डबल 100 ॲज वेल एज फॉर वर्ल्ड कप. थँक्यू. आणि मला सांगायला आवडेल सर्वांना, आता सानिकाबद्दल सांगायचं झालं, तिच्या वर्ल्ड कप कॅम्पेनबद्दल सांगायचं झालं तर अगदी भारताच्या पहिल्या मॅचपासून ते शेवटच्या मॅचपर्यंत तिचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोलाचं होतं. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये तिने बॅटिंगने कमाल केलीच, पण त्याच्या आधी स्लिपमध्ये उत्कृष्ट झेल टिपला होता. आणि तसंच परफॉर्म करत 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 शेवटचे विनिंग रन्स हे सुद्धा सानिकाच्याच बॅटमधून आले होते. तर तिची स्टोरी जाणण्यासाठी जसे तुम्ही उत्सुक आहात तसं मी उत्सुक आहे. सो आता आपण थेट तिच्याकडे येऊया. तर सानिका, मला सर्वप्रथम सांग की ज्या पॉइंटला तुझ्याकडे तो वर्ल्ड कप आला, ती फिलिंग काय होती? थिंक ती खूप म्हणजे स्पेशल फिलिंग होती. मी 2 वर्षापासून लाईक फर्स्ट वर्ल्ड कप झाल्याच्या नंतरपासून मी तेच मॅनिफेस्ट करत आणि त्याच्यासाठीच वर्क करत होती की मी म्हणजे वर्ल्ड कप जिंकायचं आणि वर्ल्ड कपचा एक क्रुशल पार्ट राहायचं आहे. सो ती खूप अशी स्पेशल फिलिंग होती आणि खूप अशी प्राऊड फिलिंग होती. ॲब्सोल्युटली. ती जशी प्राऊड मोमेंट तुझ्यासाठी होती तशीच ती आम्हा सर्वांसाठीही होती. तर मला सानिका एक जाणून घ्यायचं आहे, आता तू बोललीस की एक पार्ट होण्यासाठीची एक जर्नी होती, तर या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये येण्यासाठीची तुझी जर्नी जी होती, म्हणजे काही प्रिपरेशन असेल, सिलेक्शन असेल, त्या सर्वांबद्दल आम्हाला सांग. आय थिंक जेव्हा फर्स्ट वर्ल्ड कप अनाऊन्स झालेला जो 2023 मध्ये झालेला, त्याच्यात मी सिलेक्शन मॅचेसमध्ये म्हणजे सिलेक्ट झालेली. अंडर 19 चे चॅलेंजेस होतात, पण फर्स्ट मॅच खेळायच्या आधीच मी इंजर्ड झालेली. सो ते एक म्हणजे खूप असं डिसहार्टनिंग सिच्युएशन होतं. बट तिथून मग मी असं ठरवलेलं की यार नेक्स्ट वर्ल्ड कपमध्ये राहायचं. अँड मे बी हे एक चांगली गोष्ट झाली माझ्यासाठी की मला अजून एक्सपिरियन्स भेटेल ॲज अ प्लेअर आणि म्हणजे अजून काय इम्प्रूव्ह करू शकते मी तिकडे एक येणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये अजून एक चांगलं करायला. सो त्याच्यानंतर 2024 मध्ये
जे डोमेस्टिक मॅचेस होतात त्याच्यामधले जे चांगले परफॉर्मर्स असतात ते ZCA कॅम्प्समध्ये सिलेक्ट होतात आणि तिथे एक महिन्याचा कॅम्प होतो. सो तिथून मग 5 कॅम्प्स होतात असे. दर टीममध्ये 15 प्लेयर्स असतात. सो त्यांचे इंटर मॅचेस होतात, ZCA इंटर मॅचेस. सो तिथे मी 2 सेंचुरीज मारलेले 5 मॅचेसमधून आणि 8 to 9 विकेट्स घेतलेले. सो तिथून हाय परफॉर्मन्स कॅम्प होतो अंडर-19चा. म्हणजे टॉप 25 जे तिथून सिलेक्ट होतात, जे इंडिया प्रॉबेबल्स मे बी काउंट करू शकता तुम्ही असं. सो त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालेली. तो 1 महिन्याचा कॅम्प झाला आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली जो नेक्स्ट इयरचा जो डोमेस्टिक सीझन होता तिथे जे चांगले परफॉर्म करून परत अंडर-19 चॅलेंजर्स आलेलं. सो तेव्हा थोडे थॉट्स येत होते की मी परत मे बी असा इंजरी वगैरे ते बॅक ऑफ द माइंड चालत होतं. पण तिथे मी एक टीम लीड करत होते आणि तिथे चांगलं परफॉर्म करून मी बँगलोरला एक कॅम्प झालेला त्याच्यानंतर परत टॉप 20 लोकांचा आणि त्याच्यामधनं इंडिया A आणि Bचे स्क्वॉड काढलेले. ट्राय सिरीज झालेली साऊथ आफ्रिकासोबत. सो तिथे पण मी एक टीम इंडिया A लीड करत होती तिथे आणि चांगला परफॉर्मन्स झालेला आणि त्याच्यानंतर मग एशिया कपचा स्क्वॉड अनाऊन्स झाला. एशिया कपमध्ये पण म्हणजे तेवढा चान्स नाही भेटला कॉन्ट्रीब्यूट करायचा आणि तेवढं झालं नाही. सो इथे आल्यावरती मग परत आमचे मॅचेस झाले. परत एक बँगलोरला कॅम्प झाला. सो तिथे चांगलं परफॉर्म करून मेन वर्ल्ड कपचा स्क्वॉड निघाला आणि त्याच्यानंतर मग तिथे मलेशियाला जाऊन आम्ही वॉर्मअप गेम्स खेळलो. सो अशी जर्नी होती फुल. राईट. खरंच ही जर्नी म्हणजे लोकांना फक्त एंड रिझल्ट दिसतो, जर्नी माहीत नसते. आपण तुझ्या डिटेल जर्नीकडे येणारच आहोत. पण मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या तुझ्याकडनं. राईट. एक असतं की टीमला रिप्रेझेंट करणं आणि एक असतं की टीमला लीड करणं इन द फॉर्म ऑफ व्हाईस कॅप्टन. जेव्हा तुला कळालं की तुला व्हाईस कॅप्टन केलेलं आहे इंडियन टीमचं, अंडर-19 टीमचं पण इंडियन टीमचं, तर ती फिलिंग काय होती? म्हणजे ॲडेड प्रेशर होतं, आनंद होता, मिक्स्ड इमोशन्स होते, काय होतं? आय थिंक मी खूप खुश झालेली जेव्हा मला व्हाईस कॅप्टन केलेलं. बिकॉज मला लीड करायला किंवा मला ते इम्पॉर्टंट प्लेअरचा रोल प्ले करायला खूप आवडतं आणि मला ते ॲडेड प्रेशरपेक्षा मला ती रिस्पॉन्सिबिलिटी वाटते आणि मला माहिती आहे की माझ्याकडे जेव्हा जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते मी जास्त बेटर परफॉर्म करते आणि मग मी जास्त म्हणजे टीमला हँडल करते वगैरे. सो मी उलटं खुश होते की मला व्हाईस कॅप्टन बनवले. देअर वॉज नो प्रेशर ॲज सच आणि आय थिंक म्हणजे एक चांगला रोल भेटलेला. कोचेस पण सपोर्ट करत होते. सो असं काय म्हणजे टफ जॉब नव्हता. इट वॉज फन असं. राईट. ॲब्सोल्युटली इट वॉज फन फॉर यू, इट वॉज फन फॉर अस. कारण ज्या प्रकारे तुम्ही वर्ल्ड कप तो जिंकलेला आहे, ज्याला आपण ॲब्सोल्यूट डॉमिनेशन म्हणतो, त्या प्रकारे तुम्ही तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे. मला स्टेटमेंटही आवडलं होतं आपल्या टीमचं की आम्ही डॉमिनेट करायला आलो आहोत. तुम्ही सगळेजण ICCच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं की एकच शब्द बोलत होतं की आम्हाला डॉमिनेट करायचं आहे. तुम्ही ते केलं. तर ही जी थॉट प्रोसेस असते की नाही आम्हाला फक्त खेळायचं नाही आहे, आम्हाला क्लिनिकली जिंकूनच पुढे जायचं आहे, याचा श्रेय कुठून कोणाला तू देशील? आय थिंक प्लेयर्समध्ये ते असतंच की डॉमिनेट करायचं आहे, पण त्याच्यापेक्षा जो आमचा सपोर्ट स्टाफ होता त्यांनी आम्हाला 6 months आधीपासून ते डोक्यात फिक्स केले की असं ॲज अ नॉर्मल टीम म्हणून नाही जायचं आहे. वी आर द डिफेंडिंग चॅम्पियन्स आणि ते दिसलं पाहिजे की वी वन द फर्स्ट वर्ल्ड कप. आणि सो सपोर्ट स्टाफचा एकच मेसेज होता की तुम्ही जे 6-7 प्लेयर्स एक्सपिरियन्स्ड प्लेयर्स आहात, सिनियर प्लेयर्स आहात, तुम्ही स्वतः डॉमिनेट करायचं आहे आणि तुमच्यामुळे ते पूर्ण टीममध्ये स्प्रेड झालं पाहिजे. लाईक जेव्हा पण आपण ग्राउंडवरती उतरतो, ऑस्ट्रेलिया असो इंग्लंड असो, समोर त्यांना कळलं पाहिजे की इंडिया इथे येते आणि इंडिया इज हिअर टू विन. ॲब्सोल्युटली. हे खूप पॉझिटिव्ह माइंडसेट होतं आणि याची खरंच गरज होती विमेन्स क्रिकेटसाठी. आजही गरज आहे. ICC ट्रॉफी होपफुली 2025ची इंडियाकडे येईल, म्हणजे सिनियर ज्युनियर दोन्ही ट्रॉफी इंडियाकडे असतील. मला एक प्रश्न आहे सानिका की आता तू बोललीस की सपोर्ट स्टाफचा रोल होता, सगळं असतं, बाकी सगळं असतं, पण ज्या पॉईंटला तुम्ही मैदानावर असता, तुम्हीच मैदानावर असता, करायचं तर तुम्हालाच आहे. सपोर्ट स्टाफ असतील, आई वडील असतील, वेल विशर्स असतील, सगळे बाहेर असतात. मग ज्या पॉईंटला तुमच्यावर प्रेशर येतं त्या पॉईंटला तुम्ही कसं डील करता? आता मला स्पेसिफिकली विचारायचं झालं तर श्रीलंकेसमोरची जी मॅच होती, प्रेशरमध्ये टाकणारी मॅच होती, त्याच्यामधनं तुम्ही कसं ओव्हरकम केलं? आय थिंक
पहिलं बोलायला गेलं तर आम्ही ॲज अ युनिट लास्ट 8 to 9 मंथ्सपासून एकत्र होतो. सो आम्हाला एक दुसऱ्याचे स्ट्रेंथ्स, एक दुसऱ्याचे वीकनेस, की म्हणजे काय त्या माणसाला पुश करू शकतं, कसं राहायचं आहे, कसं डील करायचं आहे, ते सगळं माहिती होतं. सो जरी आमचे टॉप ऑर्डरचे थोडे कोलॅब झाले असतील लवकर, तरी आम्हाला ट्रस्ट होता की आमची खूप डीप बॅटिंग लाईनअप होती. आम्हाला ट्रस्ट होता की वी कॅन ॲटलिस्ट पुट 120 ऑन द बोर्ड, 115, 120 ऑन द बोर्ड. आणि जर तेवढं झालं तर मग त्या विकेटला बघून आणि आमचा बॉलिंग अटॅक बघून आम्हाला माहिती होतं की आम्ही ते डिफेंड करू. आणि जेव्हा आम्ही फिल्डिंगला आतमध्ये जात होतो तेव्हा तेच की ते आम्ही बोलले की वी हॅव आपल्याला त्यांना मॅक्स टू मॅक्स 60-70 करायला द्यायचे आहेत आणि लवकरात लवकर खोलायचं आहे आणि दाखवायचं आहे की कितीही झालं तरी वी आर इंडिया. तरी जरी तुम्हाला फर्स्ट इनिंग्सची हॅपीनेस भेटली की लवकर आऊट केलं तरी आम्ही कमबॅक करणारच आहोत असं. ॲब्सोल्युटली. मला सर्वांना सांगायला आवडेल की पावसाचा व्यत्यय असून सुद्धा तो सामना भारताने आपल्या बाजूला वळवला होता. राईट. तू बोलताना खूप इम्पॉर्टंट पॉईंट बोललीस, बॉलिंग अटॅक. युजली इंडिया बॅटरसाठी ओळखलं जातं, पण यावेळेस बॅट्समनला चान्स जास्त आलाच नाही, बॅटरचा चान्स आला नाही, कारण बॉलिंगने इतकी छान बॉलिंग केली, त्यांचं प्रदर्शन इतकं सुंदर होतं की तुम्हाला फार संधीच मिळाली नाही. तर आपल्या बॉलिंग अटॅकबद्दल काय सांगशील? आय थिंक सगळ्या बॉलर्सने एका दुसऱ्याला खूप जास्त चांगल्यापणे कॉम्प्लिमेंट केलं आहे आणि सेम की सगळ्यांना एक दुसऱ्याचे स्ट्रेंथ आणि वीकनेस माहिती आहेत आणि जर म्हणजे खूप जास्त प्लॅनिंग आणि खूप जास्त कन्सिस्टन्सी होती त्यांच्यामध्ये, विच इज कमेंडेबल. आणि एका दुसऱ्याला माहिती होतं की आता ह्याला जर 2 बाउंड्री पडल्या तर नेक्स्ट जो ओव्हरला येणार आहे त्याला काय करायचं आहे, कंटेन करायचं आहे किंवा विकेटसाठी जायचं आहे. आणि सेम फिल्डिंगने पण सपोर्ट दिला आहे, जेवढा बॉलर्सने केलं आहे तेवढंच फिल्डर्सने पण त्यांना सपोर्ट दिला आहे. सो आय थिंक ते एक पार्टनरशिप होती बॉलर्स आणि फिल्डर्समध्ये आणि दॅट वर्क फॉर अस. फिल्डिंगने तर सपोर्ट दिलेलाच आहे आणि या पूर्ण सेटअपमधली वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर्स स्वतः आता आपल्यासोबत बोलत आहे. ती पहिली कॅच, त्याच्याबद्दल मला सांग, कारण त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सने तुझी दखल घेतली की सानिका साळके कोण आहे, आणि तुझ्या रॉंग साईडला, म्हणजे तू लेफ्ट हँडेड आहेस पण तुझ्या रॉंग साईडला डाईव्ह करत तू ती कॅच पकडली होतीस त्या प्रेशर सिच्युएशनला. त्या कॅचबद्दल आणि तुझ्या पूर्ण फिल्डिंगबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आय थिंक मला फिल्डिंग आधीपासूनच आवडते आणि मी आधीपासूनच स्लिप आणि असं कॅचिंग पोझिशन्समध्ये मला करायला खूप जास्त आवडतं आणि माझा रोल पण टीममध्ये तोच होता की दर मॅचच्या आधी मी स्लिप कॅचेस वगैरे घ्यायची. सो तेवढे भेटले नव्हते त्याच्या आधी, बट तरी मी कन्सिस्टंटली रोज घ्यायची. सो तो जेव्हा तिने बॉलिंग ती जेव्हा बॅटर आली तेव्हा मला असं डोक्यात आलं की मे बी येऊ शकतो, कारण की तेव्हा जोशिताचा बॉल मूव्ह करत होता वगैरे ते. तर मी रेडी होती त्या कॅचसाठी आणि जेव्हा येताना दिसलं तर आय वॉज लाईक की हा तर पकडायचाच आहे आणि तो मी पकडला. आणि त्याच्यानंतर जे रिॲक्शन्स भेटले सगळ्यांचे आणि कोचेसने पण अप्रिशिएट केलं. ॲक्च्युली नुशीन मॅम बोलले की तू इतना जो कंसिस्टेंटली जो हार्डवर्क करती थी, हर मैच के पहले मतलब कैच आए ना है, हर मैच के पहले 10-12 कैचेस लेके जाती थी, वो आज वर्क किया है. ऐसा क्या बात आहे. फक्त कॅचिंगमध्येच तुझं फिल्डिंग एफर्ट दिसलेला नाही आहे, तर तो सुंदर प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून तू घेतलेल्या रनआउटमध्येही दिसलेला आहे. थॉट प्रोसेस तेव्हा इतकं क्राऊड असतं, इतक्या गोष्टी सुरू असतात, कसं फोकस ठेवून तू ते रनआउट इम्प्लिमेंट करतेस? आय थिंक हेच आम्ही पूर्ण जेव्हा कॅम्प असतो किंवा प्रॅक्टिस सेशन्स असतात ते ह्याच्यावरतीच वर्क करतो की प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि इकडून आपल्याला दिसतं की बॅटर जरी इकडे लक्ष असेल तरी थोडं इथे प्रेझेन्स ऑफ माइंड असतं की कुठे चालला आहे बॅटर. आणि प्लस फिल्डर्स पण कॉल करतात, लाईक कीपर किंवा बॉलर कॉल करतात की कुठल्या एंडवरती मारायचं आहे. आणि तेव्हा माझं एफर्ट जास्त निघत होते बिकॉज मला माहिती होतं की मला जेवढी ऑपॉर्च्युनिटी भेटते तेवढं मला ग्रॅब करायचं आहे. बॅटिंगमध्ये तेवढी भेटत नाही, बट फिल्डिंगमध्ये जिथे मी माझं दाखवू शकते की चांगलं आहे ते मी तिथे ट्राय करत होती. अँड फिल्डिंग इज अ क्रुशियल पार्ट. लाईक तुम्ही कधी बॅटिंग होत नाही, कधी बॉलिंग होत नाही, बट फिल्डर प्रत्येक मॅचमध्ये उपयोगी पडतो. सो तेच होतं माझ्या डोक्यात, म्हणून ते एफर्ट्स तसे निघत होते. राईट राईट ॲब्सोल्युटली. आय एम ग्लॅड की ते त्या प्रकारे आले आणि ते जगाला दिसलं की सानिका एक फिल्डर किती छान आहे. बॅटर तर आहेच. तू बोललीस की तुला बॅटिंगची अपॉर्च्युनिटी कमी मिळाली, पण मिळाली तेव्हा तू सोनही केलंस तसं. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये आय थिंक 4.5 ओव्हरमध्ये तुम्ही
टार्गेट चेज केलं होतं. आमच्या कानावर आलं की काहीतरी तरी तुमच्यामध्ये एक बेट चॅलेंज काइंड ऑफ लागलं होतं. ते काय होतं? चॅलेंज म्हणजे 45 रन्सच होते. सो अपूर्व सर जे बॅटिंग कोच आहेत ते बोलले की विल गो फॉर इट, म्हणजे 7 ओव्हर्सच्या आसपास संपवायला बघूया. फर्स्ट 2 ओव्हर बघा, त्याच्यानंतर 7 ओव्हर्सला संपवायला बघा. बट देन तेव्हा रेनचं एक चॅलेंज होतं. लाईक मलेशियामध्ये कंटिन्युअसली रेन त्या टायमाला होत होते आणि एशिया कपमध्ये आम्ही यूज टू झालेलो त्याच्यासाठी. सो वी न्यू की अशा टायमाला पाऊस पडतो, पॅटर्न्स माहिती होते. सो जेव्हा मी आतमध्ये गेली, आय थिंक 3rd बॉलला मी आतमध्ये गेली फर्स्ट ओव्हरच्या, तेव्हा डोक्यात होतं की 7th ओव्हरमध्ये संपवायची आहे. बट देन जसा पाऊस येत होता वरती, असं क्लाउड दिसत होते. सो आधी आलं की 5th ओव्हरमध्ये संपवायला बघा, मग आलं की त्याच ओव्हरमध्ये संपवा. सो दॅट वॉज ऑल्सो फन. ते थोडा मेंटल अडॅप्टिबिलिटी ते आम्ही त्याच्यावरती वर्क केलेलं आणि कोचेस बोलले की त्याच्यासाठी रेडी राहा. आणि पण ते पण एक चॅलेंज होतं की सो मी आणि कंपनीने ते केलं की म्हणजे मारू आपण असं. आणि तुम्ही ते व्यवस्थित मारलं. इट वॉज फन फॉर यू, डेफिनेटली नॉट फॉर वेस्ट इंडिज, बट राईट. बरं, आता तुझ्या बॅटिंग बद्दलच बोलतोय. लिमिटेड संधीपैकी एक संधी तुला मिळाली फायनलमध्ये आणि विनिंग रन्स ज्याच्यामुळे तो वर्ल्ड कप आला ते तुझ्या बॅटमधून आले. आजपासून काही वर्षांपूर्वी जर मी सानिकाला भेटलो आणि मी तिला सांगितलं की तू काही वर्षानंतर वर्ल्ड कपचे विनिंग रन्स करशील, तुला विश्वास बसेल त्याच्यावर? डेफिनेटली. तू मॅनिफेस्ट करत होतीस त्याला? ओके, ती मुवमेंट कशी होती मला सांग. थिंक मी जेव्हापासून कळलं की आम्ही फायनल्समध्ये लाईक सेमीफायनल जिंकलो, तेव्हापासून मी फक्त एकच गोष्ट मॅनिफेस्ट करत होती की मला विनिंग रन्स मारायचे आहेत. आणि म्हणजे मला माहिती होतं की ऑपॉर्च्युनिटी तेवढी म्हणजे जेवढी पण येईल त्याच्यात करायचं आहे मला. सो मी प्रिपेअर्ड होती की मला कसं खेळायचं आहे आणि प्लॅनिंग वगैरे. सो म्हणजे ते विनिंग रन मारणं मी फुल्ली जे लास्ट मॅनिफेस्ट केलं आहे लास्ट 1-2 वर्षापासून. आणि मी म्हणजे खरंच फायनलचे 1 दिवस आधी आमची प्रॅक्टिस होती, तेव्हा मी निकीशी बोलत होती. तिने मला विचारलं की तुला कसं जिंकायचं आहे, लाईक बॉलिंग करून जिंकायचं आहे की बॅटिंगमध्ये जिंकायचं आहे. तर मी बोलली की मला विनिंग शॉट मारून जिंकायचं आहे. सो आय थिंक ते खरं झालं आणि ते खूप स्पेशल मोमेंट होती. ती स्पेशल मोमेंट खऱ्या अर्थाने देशासाठी होती, कारण की दुसऱ्या वेळेस आपल्याकडे अंडर-19 वर्ल्ड कप आला, विमेन्स वर्ल्ड कप आला आणि यावेळेस तो तुमच्या सगळ्यांमुळे आला, राईट. सो खूप स्पेशल नक्कीच होतं. पण सानिका, आता आपल्याला वर्ल्ड कप जिंकलो असं एक प्लेयर आहे, महाराष्ट्राची आहे, हिने हे केलं हे माहिती आहे. पण कोणाला हे माहिती नाही, आम्हालाही माहिती नाही की तुझी जर्नी सुरू कधी झाली, कुठल्या वर्षापासून सुरू झाली. क्रिकेट भारतीयांच्या रक्तामध्ये असतंच, पण ते रक्तामधून फील्डवरती उतरवायला वेळ लागतो, पर्टिक्युलर टाईम द्यायला लागतो. तुझी क्रिकेटिंग जर्नी कधी आणि कशी सुरू झाली? आय थिंक जसं तुम्ही बोललं की क्रिकेट रक्तामध्येच असतं. सो मी आधीपासूनच स्पोर्ट्समध्ये होती. मी पप्पा काका वगैरे सोबत क्रिकेट खेळायची, लाईक अराउंड 6-7 इयर्सची असेल तेव्हापासून. बट 10 वर्षाची असताना मी सोसायटीमध्ये टोर्नामेंट होती अंडरआर्म क्रिकेट टेनिस बॉलची, त्याच्यात मी आय थिंक 36-37 बॉल्समध्ये 100 मारलेले. आणि त्याच्या आधी मी स्कूलमध्ये एक 5-10 दिवसाचा कॅम्प केलेला लेदर बॉलचा. सो तिथे पण मला सांगितलेलं की तू चांगली खेळते, तू पुढे जाऊ शकते. आणि मग ते टोर्नामेंटमध्ये जेव्हा मी 100 मारले तेव्हा सगळ्यांना मोटिवेट केलं की प्रोफेशनल क्रिकेट जॉईन कर, तुला स्कोप आहे वगैरे. सो तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. मी डोंबिवलीच्या बॉईज क्रिकेट क्लबमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तेव्हा मी ॲज अ लेग स्पिनर होती, म्हणजे बॅटिंगमध्येच इंटरेस्ट होता, बट ॲज अ लेग स्पिनर स्टार्ट केलं बिकॉज तेव्हा लेदर बॉलची थोडी म्हणजे भीती वाटायची. बट इव्हेंच्युअली मी बॅटिंग पण डेव्हलप केली आणि पप्पासोबत आणि बाकी कोचेससोबत बॅटिंग डेव्हलप केली. अँड मी मुंबई अंडर-16मध्ये 11 वर्षाची असताना सिलेक्ट झालेली आणि अंडर-19मध्ये आय थिंक 13 इयर्सची होती तेव्हा डेब्यू केलेला. अँड मुंबई सिनियर्स 14 or 15 असं लाईक एकाच टायमात असं डेब्यू केलेला. अँड तशी जर्नी माझी स्टार्ट झाली. सो सानिका, आता तू बोलताना काही अकॅडमीजची नावं घेतलीस, बॉईज क्रिकेट क्लब आहे, अजूनही काही अकॅडमीज कदाचित असतील. तर या सगळ्यांमधून असे कोण लोक होते ज्यांनी तुझं टॅलेंट ओळखलं आणि ज्यांनी तुला नर्चर केलं? सो बॉईज क्रिकेट क्लब तर मी जेव्हा एक प्रॉपर क्रिकेटर बनलेली तेव्हा मी जॉईन केला. बट त्याच्या आधी
लाईक व्हेरी बेसिक जे मी स्टार्ट केलेलं ते डोंबिवलीमध्येच योगेश विरकर आणि अमित ब्राह्मणे सर होते, त्यांच्याकडे मी ॲक्च्युली स्टार्ट केलं आणि तिथे मी ॲक्च्युअल लेग स्पिनर बनली. त्याच्यानंतर मी बॉईज क्रिकेट स्टार्ट केलं आणि तिथे राजन धोत्रे सर आणि म्हणजे ते तिथे मेन कोच होते ज्यांचं ते अकॅडमी आहे. सो त्यांनी एक पुश केलं, त्यांनी मला स्वतःचे स्किल्स डेव्हलप करायला हेल्प केलं आणि मग पुढे जाऊन मी जेव्हा अंडर-19च्या बॅचमध्ये यायला पण मला सुनेत्रा परांजपे जे आता सिनियर्स विमेन मुंबईचे हेड कोच आहेत त्यांनी मला नोटीस केलं आणि त्यांनी मला पुश केलं अंडर-19च्या स्क्वॉडमध्ये. सो आय थिंक आणि ऑब्व्हियसली MCAच्या सिलेक्टर्सने माझं टॅलेंट नोटीस केलं आणि त्यांनी मला चान्स दिला परफॉर्म करायचा. हे सगळे लोक मला ॲक्च्युली हेल्प केले. राईट, नक्कीच हे सगळ्या लोकांचं हेल्प होतंच, तुझी मेहनत होती. पण त्याच्या आधी MCAमध्ये येण्याच्या आधी, सिनियर टीममध्ये येण्याच्या आधी, ज्युनियर टीममध्ये येण्याच्या आधी आमच्या कानावर असं आलं की तुला काही एक मानाचा एक अवॉर्ड मिळाला होता. हां, सो अंडर-12 की अंडर-13 दिलीप वेंचरकर ट्रॉफी होती बॉईजची, त्याच्यात मी बॉईज क्रिकेट क्लबमधनं खेळत होती. सो आय थिंक मी तेव्हा 11 या 12 इयर्सची होती. तिथे मला प्लेअर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड भेटलेला. तर आय थिंक तिथून सगळं स्टार्ट झालं. राईट राईट राईट. आणि त्या सिरीजमध्ये मुलं आणि मुली दोघंही खेळत होते, राईट? नाही, मुलंच होती. मुलंच होती. मुलगी. ओके, तू एकटी त्याच्यामध्ये मुलगी होतीस. अर्थात बॉईज क्रिकेट क्लब त्याच्यामध्ये तू खेळत होतीस, राईट. सो इट्स अ बिग थिंग की तुला त्याच म्हणतो ना बाळाचे पाय जसे पाळण्यात दिसतात तसे त्या काही पाहिले गेले आणि आय एम ग्लॅड की ते पाहिले गेले, नाही तर हा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नसता, राईट. सो त्याच्यानंतर मग तू MCAमध्ये आलीस आणि मग क्रिकेटला कुठल्या पॉईंटला तू असं डिसाईड केलंस की आता थोडं सिरियस होऊन आपण क्रिकेटकडेच फोकस जास्त करावं? आय थिंक मी जेव्हा अंडर-19साठी जेव्हा सिलेक्ट झालेली त्या पॉईंटपासूनच असं होतं की सिरियसलीच घ्यायचं आहे. मी जेव्हा क्रिकेट स्टार्ट केलं प्रोफेशनली खेळणं तेव्हापासून एक म्हणजे असं लाईक साईड असं टाइमपाससाठी किंवा असं काय नव्हतं. इट इज म्हणजे फोकसच होता की खेळायचं, तेव्हापासूनच स्टार्ट झालेलं. बट एकदमच फोकस जेव्हा झाला जेव्हा मी अंडर-19साठी सिलेक्ट झाली, सो तेव्हा असं डिसाईड केलं की हां आता म्हणजे क्रिकेटला जास्त इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. बरोबर आहे. तू हळूहळू एक एक स्टेप पुढे जात होतीस, पण एक अशी वेळ आली होती की जेव्हा स्कूल क्रिकेटचंही इम्पॉर्टन्स फार होतं. त्या पॉईंटला तुझ्या स्कूलने, तुझ्या शाळेने तुला खूप सपोर्ट केला आणि एक त्या टीममध्ये तुझा रोल होता, ती टीम फॉर्म करण्यामध्ये त्याचा रोल होता, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं. सो आधी मी 7th पर्यंत डोंबिवलीच्या होली एंजल स्कूलमध्ये होती. त्याच्यानंतर क्रिकेटसाठी मी माझी एक फ्रेंड आहे पलक धरमशी, तिचे पप्पा प्रतीक धरमशी ते RR स्कूल मुलुंडमध्ये जे स्कूल आहे त्याचे ट्रस्टी होते. सो मी तिथे ॲडमिशन घेतलं आणि त्यांनी हेल्प केली टीम फॉर्म करायला, लाईक माझ्यासाठी आणि जी माझी फ्रेंड आहे तिच्यासाठी. आणि तिथून आम्ही MSSA आणि DSO जे स्कूलचे टुर्नामेंट्स होतात तिथे खेळलो आणि म्हणजे तिथे MCAमध्ये परफॉर्मन्स नोटीस तेव्हा थ्रू स्कूल टुर्नामेंट्स व्हायचा. सो तिथे चांगलं झालेलं असं. राईट राईट राईट. त्याच्यानंतर तू हळूहळू करत पुढे MCAमध्ये आलीस. MCAमध्ये आल्याच्या नंतर एक अशीही वेळ आली की तुम्हाला आज तुम्ही जिथे राहताय आणि आधी तुम्ही राहत होता ते वेगळी ठिकाणं होती. तू जिथे लहानाची मोठी झालीस ते तुला चेंज करायला लागलं होतं. तो डिसिजन कसा होता? सोपा होता घ्यायला? ते सोपं नव्हतं ते, कारण की खूप म्हणजे मी जिथे राहायची ते MCA जिथे आम्ही प्रॅक्टिस करतो तिथून 1.5 hour 2 तास लांब होतं. सो ट्रॅव्हलिंग वगैरे डिफिकल्ट व्हायची. आय थिंक दॅट वॉज द मेन रिझन की शिफ्ट व्हायला जिथे मी आता राहते. सो सोपं नव्हतं बट नेसेसरी डिसिजन होता. राईट. असंच एक नेसेसरी डिसिजन तुझ्या पेरेंट्सनेही घेतलं होतं टू सपोर्ट यू. त्या डिसिजनबद्दल तू सांगशील का आम्हाला? मी जेव्हा म्हणजे अंडर-19साठी सिलेक्ट झालेली तेव्हा म्हणजे मम्मी पप्पा दोन्ही पण वर्किंग होते, बट माझ्यासोबत टाईम स्पेंड करायला लाईक तेव्हा छोटी होती. सो ट्रॅव्हलिंग वगैरे आणि प्रॅक्टिस सेशन्स जास्त असायचे. सो तिथे येण्यासाठी पप्पा जायचा. तर त्या दोघांनी असं डिसिजन घेतलं की जर फुल टाईम द्यायचं आहे तर एकाला जॉब सोडावा लागेल. आणि पप्पाला आयडिया होती क्रिकेटची, त्यांनी बघितलेला मला छोटेपणीपासून. सो त्या दोघांनी असं डिसाईड केलं की ही विल लीव द जॉब
आणि फुल माझ्यावरती फोकस करतील आणि मम्मी फायनान्शियल वगैरे हँडल करेल, पूर्ण हँडल करेल. हा खरंच खूप मोठा डिसिजन असतो आणि तो डिसिजन त्यांनी घेतला, पण त्याचं फळ तूही त्यांना आता काही दिवसांपूर्वी दिलंस. आय एम ग्लॅड अबाउट इट की हे सगळं झालं. सानिका, एका बाजूला गोष्टी सुरू होत्या, छान सुरू होत्या, तुझा फॉर्म छान चालला होता, त्याच्यामध्ये 2023 वर्ल्ड कप समोर आला. अर्थातच तुला इंडियासाठी खेळायचं होतंच, राईट? तर नक्कीच तुझं विजन असेल की मला या वर्ल्ड कपमध्ये खेळायचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली तिथे तुला एक इंजुरी झाली. इंजुरी कशामुळे झाली, काय झालं आणि त्याचा तुझ्या एक क्रिकेटिंग करिअरवरती किंवा मेंटल हेल्थवरती काय परिणाम झाला? सो माझा फॉर्म जसा चांगला चालू होता. डोमेस्टिकमध्ये मी टॉप 3 हायेस्ट स्कोरर्समध्ये होती. सो आमची जी सिलेक्शन मॅच असते स्क्वॉड डिक्लेअर करण्याच्या आधी, अंडर-19 चॅलेंजर्स असते, तिथे मी सिलेक्ट झालेली. आणि नेक्स्ट डे मॅच होती, आज प्रॅक्टिस सेशन होतं, सो फिल्डिंग प्रॅक्टिस चालू होती. तिथे कॅच घेतल्यावरती म्हणजे वेबकट आलेला मला, तर 3 स्टिचेस पडलेले. सो तेव्हा मी टोर्नामेंटच्या बाहेर झालेली. आणि तेव्हा मी अशी होती की जस्ट म्हणजे माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटी होती, मला फुल बिलीफ होतं की मी करेन आणि चांगल्या फॉर्ममध्ये होती. आणि मॅच खेळायच्या 1 दिवस आधी इंजर्ड झालेली. सो तेव्हा थोडं नाही, खूप वाईट वाटलेलं की हे मोमेंट परत कधी येईल किंवा पुढे जाऊन मी प्रॉपर म्हणजे त्या फॉर्ममध्ये परत येईन असं सगळं. बट थोड्या दिवसांनी मला टाईम भेटला विचार करायला, तर मी तेव्हा डिसाईड केलं की आता त्याच्यावरती रडून किंवा असं काय होणार नाही आहे. आय थिंक मी जेवढं माझ्याबद्दल नोटीस केलं की सेटबॅक्स मला उलटं स्ट्रॉंगर कमबॅक करायला हेल्प करतं. ते डोक्यात म्हणजे जेवढा पण राग किंवा जे पण डिसअपॉइंटमेंट असते ते अजून जास्त बेटर परफॉर्म करण्यामध्ये हेल्प करतं. सो मी तेव्हा डिसाईड केलं की ठीक आहे, जे झाले ते झाले, गॉड हॅज अ बिगर प्लॅन आणि म्हणजे जे पण होतं ते चांगल्यासाठी होतं. अँड आय जस्ट स्टार्टेड फोकसिंग ऑन द अपकमिंग टुर्नामेंट्स, जे अंडर-19चे 1 डे आणि होतं. आणि थोडं बॅक ऑफ द माइंड होतं की नेक्स्ट वर्ल्ड कपसाठी पण मी एलिजिबल आहे, सो आतापासूनच तयारी सुरू करायची असं. राईट. तू बोलताना खूप महत्त्वाचा मुद्दा बोलीस की सेटबॅकपेक्षा कमबॅक महत्त्वाचं आहे. आणि मला सर्वांना सांगायला आवडेल की तिने कमबॅक कशा प्रकारे केलेलं आहे. तिने आता एका टुर्नामेंटचं नाव घेतलं होतं, 1 डे टुर्नामेंट, अंडर-19 1 डे टुर्नामेंट. त्याच्यामध्ये सानिका फक्त 4थी प्लेअर बनली जिने द्विशतक केलेलं आहे, डबल सेंचुरी केलेली आहे. याच्या आधीचे डबल सेंचुरियन्स आहेत स्मृती मांजरा, जेमिमा रॉड्रिक्स, राघवी बिश्त आणि नंतर सानिका. तर सानिका, आता इंजुरीनंतर तू आलीस, कमबॅक केल्यास आणि नंतर हे सगळं होणं. पहिले आम्हाला ते सांग की ही जी इनिंग झाली 200ची, वाटलं का की आपण खरंच आहोत? पिंच केलंस का स्वतःला? आय थिंक मी म्हणजे डोक्यात होतंच की मी मारू शकते. आणि टुर्नामेंटला जायच्या आधी म्हणजे पेरेंट्ससोबत पण बोलणं झालेलं की तू शुअरली 200 मारू शकतेस. फक्त 2 लोकांनी आधी मारल्यात, राघवीने पण त्याच टुर्नामेंटमध्ये मारलेलं. सो असं बोलणं होतं की तू मारू शकते. आणि थोडंसं चॅलेंज पण केलेलं की मारून दाखव असं वगैरे. सो मला जेव्हा चॅलेंज करतात ते मला आवडतं, की मला चॅलेंजेस असं आवडतात आणि ते उलटं जास्त मोटिवेशन देतं मला. आणि जेव्हा मी खेळत होती आणि 2 बॉल वाचलेले आणि मी 199वर होती, सो ते सिंगल काढल्यानंतर म्हणजे अलगच फिलिंग होती. आणि जेव्हा मी आय थिंक 100 मारून झालेले, मी आय थिंक 21st और समथिंग ओव्हरमध्ये गेलेली, ओपन नव्हतं केलं मी, 2 डाऊन गेलेली. सो तेव्हा आधी होतं की मोठी इनिंग्स करायची आहे, 100 जे पण म्हणजे चांगल्या फॉर्ममध्ये होती, सो 100 मारायचे आहेत. आणि मी थोड्या टायमातच 100 मारले. सो तेव्हा थोडे ओव्हर्स बाकी होते. सो आतमधून पण मेसेज आला की गो फॉर द 200 अँड सगळे तिकडून सपोर्ट करत होते, दर बॉलवरती चिअर करत होते. सो फक्त ती माझीच जर्नी नव्हती, बाकी सगळ्या टीम प्लेयर्स जे होते, सपोर्ट स्टाफ होतं, त्यांची पण होती. आणि ते झाल्यानंतर जसं त्यांनी मला रिसीव्ह केलं, दॅट वॉज समथिंग आय विल नेवर फॉरगेट. अँड सगळे येऊन भेटले अँड वेल डन असं. आणि त्याच्यानंतर पण मॅच झाल्याच्यानंतर जेव्हा फोन भेटला तेव्हा सगळे म्हणजे खूप नोटिफिकेशन्स याचे बंद नव्हते होत. आणि दॅट वॉज अ स्पेशल मोमेंट. राईट, ॲब्सोल्युटली इट शुड बी अ स्पेशल मोमेंट. कारण याच्या आधी कोणी केलेलं आहे? याच्या आधी सानिकाच्या आधी ज्या 3 प्लेयर्सने केलेले 3घही जण इंडियन टीममध्ये खेळत आहेत. सो आय मीन
तर समजदार को इशारा काफी होता, तुम्ही तुमचं बघून घ्या, राईट. सो खरंच ती खूप छान मुवमेंट होती डेफिनेटली 200. आणि मला सर्वांना पुन्हा सांगायला आवडेल की सानिका ही एकमेव नॉन ओपनर आहे जिने द्विशतक केलेलं आहे. म्हणजे बाकीच्यांनी केले ते पहिल्या ओव्हरपासून आले होते, आणि जसं सानिकाने सांगितलं की ती 21व्या ओव्हरमध्ये आली होती आणि त्याच्यानंतर तिने हे केलेलं आहे. सो ही अचिव्हमेंट खरंच खूप मोठी होती. आणि स्पेसिफिकली नोईंग की आफ्टर दॅट इंजुरीच्या नंतर हा कमबॅक करणं ही खूप मोठी गोष्ट होती. पण 200 वरती तू थांबली नाहीस. त्या मॅचेसमध्ये तू अजून चांगला परफॉर्म करत गेलीस. भलेही रन्स त्या 200च्या तुलनेत कमी असतील, पण इम्पॉर्टंट आणि क्रुशियल मॅचेसमध्ये तुझी बॅट पुन्हा एकदा तळपली. ते काय होतं आणि कुठली स्पेशल मोमेंट होती तुझी टुर्नामेंटमध्ये, ते आम्हाला सांग. आय थिंक मी 200 वरती पण सॅटिस्फाईड नव्हती, बिकॉज माझे जे कोच होते अंडर-19चे अजय कदम, सो ही समवन हू अप्रिशिएट्स वेन यू परफॉर्म वेल फॉर द टीम, आणि जेव्हा क्रुशियल मोमेंटमध्ये जेव्हा तू स्कोअर करशील देन ही अप्रिशिएट यू. सो 200साठी पण तेवढं त्यांनी अप्रिशिएट नव्हतं केलं. सो माझ्यामध्ये ते परत फायर होतं की आय वॉन्ट हिज अप्रिसिएशन, आय वॉन्ट टू शो हिम की आय एम अ गुड प्लेयर. अँड आय थिंक दॅट वॉज जस्ट हिज वे ऑफ मेकिंग मी पुश माय सेल्फ. आणि सो माझी एका फ्रेंडसोबत बोलणं झालेलं की यार असं म्हणजे अप्रिशिएट नाही झालं, तर ती बोलली की तू जरी 100 मारले तरी ते तुला तुझे मिस्टेक्स आणि तेच दाखवतील, अप्रिशिएट नाही करणार, बिकॉज ही एक्सपेक्ट्स मोर फ्रॉम यू. तू जरी नॉट आउट असशील तरी ही एक्सपेक्ट मोर फ्रॉम यू. सो ते एक फायर होतं आणि ते डोक्यात बसलेलं. सो नेक्स्टमध्ये प्री क्वार्टर्स खेळत होतो आम्ही आणि 190 समथिंग चेस करत होतो. त्या टायमाला 190 200 अंडर-19च्या ह्याच्या म्हणजे चांगला डिफेंडेबल स्कोअर होता. आणि आमचे 2 विकेट पडलेले, मी 1 डाऊन गेलेली, दोन्ही ओपनर्स आऊट झालेले. आणि थोडं डिफिकल्ट विकेट होती ती, चेन्नईची विकेट होती, थोडी रेड सॉईल टर्निंग विकेट होती, लो राहत होता. तर तेव्हा मी एक पेशंट इनिंग खेळली आणि फुल रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती होती. आणि ते दिसत होतं, म्हणजे अजय सरां जसे ते मेसेजेस पाठवत होते की यू नीड टू स्टे देअर. आणि मला जी तुषिशा होती ज्याच्यासोबत पार्टनरशिप झाली तिने पण चांगलं कॉम्प्लिमेंट केलं. सो आमची ती एक क्रुशियल पार्टनरशिप झाली आणि त्याच्यात मी 93 नॉट आऊट केलेले, जिंकवलेली मॅच. सो तेव्हा जाऊन अजय सरांनी अप्रिशिएट केलं. आणि आफ्टर दॅट म्हणजे त्यांनी माझ्यावरती ट्रस्ट दाखवणं बंदच नाही केलं आहे. सो दॅट वॉज अ क्रुशियल मुवमेंट. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या अगेन्स्ट आम्ही सेमीफायनल खेळत होतो. बरोडा वॉज क्वार्टर फायनल्स. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या अगेन्स्ट सेमीफायनल खेळत होतो. तिथे पण 2 विकेट पडलेले आणि विंडी कंडिशन होती वगैरे. आणि मी फॉर्ममध्ये होते, सो मी स्मूथली खेळत होती. तर तेव्हा अजय सर बोलले की कुछ भी हो, विकेट कैसा भी हो, कितने भी विकेट गए हो, सानिका को फ़र्क नहीं पड़ता है, वो सिर्फ अपना जाके खेलती है. अँड दॅट इज समथिंग जे मी 2-3 मोमेंट्स आहेत ते मी विसरणार नाही. आणि वन मोर क्रुशियल व्हेरी स्पेशल मोमेंट वॉज की बरोडाच्या अगेन्स्ट मला 7-2ची फील्ड लावलेली आणि ऑफ स्पिनर टाकत होता आणि तरी मी तिकडूनच बाउंड्री मारलेली 2-3. सो ते पण अजय सर आत्तापर्यंत ते बोलतात की म्हणजे बॉलर शुड फाइंड वेज टू टेक युअर विकेट. आणि ते 7-2 पण मारणं ते आतापर्यंत सगळ्यांसमोर बोलतात. राईट. डेफिनेटली. आता या सगळ्या गोष्टींच्या वेळी आम्ही प्रेझेंट नव्हतो, पण तू जे बोलतेस ते आम्हाला इमॅजिन होते की ते कसं झालेलं असेल. पण तुझ्या काही मोमेंट्स आम्ही टीव्हीवरती लाईव्ह पाहिलेले आहेत आणि वी आर ग्लॅड की आम्हाला ते पाहता आलेले आहेत. सानिका, तुझ्याबद्दल एक गोष्ट जी एक फॅन म्हणून, एक स्पेक्टेटर म्हणून जाणवते तुझ्या बॅटिंगमध्ये की तू बॉल ओव्हरहिट करत नाहीस. यू टाइम द बॉल स्वीटली आणि तो आपोआप बाउंड्रीचा रस्ता शोधतो. राईट. तर पॉवर आणि टायमिंग ह्या दोन्ही गोष्टी क्रुशियल असतात, पण पॉवरला कम्प्लिटली एलिमिनेट करून फक्त टायमिंगच्या जोरावरती बाउंड्रीज मारण्याचं जे कसब आहे, कुठून शिकलीस? आय थिंक ते आधीपासून थोडं नॅचरली होतं माझ्यामध्ये. म्हणजे मी जेव्हा पण छोटी असताना पण लेदर बॉलवरती खेळायची, जे स्टार्ट केलं तेव्हा आय वॉज ऑलवेज समवन हू वुड टाईम द बॉल. आणि तसं शिकवलं पण होतं मला की होल्ड युअर शेप आणि ट्राय टाईम करायला बघ जास्त रादर दॅन म्हणजे पॉवर यूज करणं. बिकॉज असं आहे की जेव्हा पॉवर यूज करतो तेव्हा शेप कधी कधी हलतो.
सो इट वॉज ऑलवेज अबाउट मेंटेनिंग युअर शेप आणि आय थिंक नॅचरली ते आहे माझ्यामध्ये की मी टाईम बेटर करते बॉल. सो मला फक्त तेव्हा जे पण मॅचेस झाले तेव्हा फक्त डोक्यात ठेवायचं होतं की मला टाईम करायला बघायचं आहे. अँड आय नो की जरी मला जास्त फिल्डर लावले माझ्या स्ट्रेंथला तरी मी तिथून गॅप करू शकशील. नक्कीच ती बॉल छान टाईम करते अशात वादच नाही. याचे खूप व्हिज्युअल्स अवेलेबल आहेतही या वर्ल्ड कपमधलेही आपण रिवाइंड करून बघू शकतो. पण तिच्यात पॉवरही आहे आणि ती सिक्सेसही मारते. याचे फार व्हिज्युअल्स जरी नसले तरी मी स्वतः तिची बॅटिंग पाहिलेली आहे आणि म्हणून मी सांगतो की तू पॉवरने शॉटही मारतेस. तर आत्तापर्यंतचा असा सगळ्यात लांब गेलेला आहे सिक्स वगैरे याची कुठली मेमरी आहे का तुझी? लांब गेलेला एकतर 2023 मध्ये जो ODI होता जिथे 200 मारले त्याच्यात मी 3 सिक्सेस मारलेले. पहिल्यांदा मी असे स्टेटसाठी खेळताना 6 मारले तसं आहे. आणि आता आम्ही बँगलोरला जेव्हा कॅम्प चालू होता तेव्हा मॅच खेळत होतो तर जस्ट मी नवीन बॅट काढलेली आणि त्याच्याने 2 6 मारलेले. सो ते असे डिस्टन्स मला माहीत नाही बट ते बऱ्यापैकी असे लांब गेलेले. डेफिनेटली. आणि मीही सांगतो की मी एका मॅचचा प्रत्यक्षदर्शी होतो. पुण्यामध्ये जी सिरीज झाली होती इंडिया A वर्सेस साऊथ आफ्रिकामध्ये अंडर-19 त्याच्यामध्येही तू एक स्ट्रेट 6 मारला होतास जो खूप छान आणि खूप साईड स्क्रीनच्या अगदी साईड स्क्रीनवरती तो आदळला होता. सो तोही षटकार खूप छान होता. सानिका इन जनरल बघायला गेलं ना तर या वयामध्ये तू जे अचीव्ह केलेलं आहेस इट इज रिअली नाईस. पण आमची मनापासून इच्छा आहे की तू इथे थांबली नाही पाहिजेस. तू पुढे गेली पाहिजेस आणि त्याच्यासाठी ॲज अ फॅन ॲज समबडी हू इज अ वेल विशर फॉर यू फॉर विमेन्स क्रिकेट आमची इच्छा आहे की तू इंडियन टीमसाठी लवकरच पुढे जा. तसं सांगू तर तू खूप बोलकी आहेस. सो तुझ्यासोबत बोलणं थांबावं अशी इच्छा तर होत नाही. वेळाभाव पण थांबतोय. पण तुला काही प्रश्न आहेत रॅपिड फायर प्रश्न आहेत. पटकन उत्तरं द्यायची आहेत. विचार नाही करायचा आहे. इकडनं नाही इकडनं उत्तर द्यायचे. ओके. फेवरेट शॉट? ओव्हर कव्हर्स की कव्हर ड्राईव्ह की ओव्हर कव्हर्स वरून? एनिथिंग इन कव्हर्स. ओके नाईस. फेवरेट इनिंग्स तर तू ऑलरेडी सांगितलेलं आहेस. फेवरेट प्लेयर? जेमिमा रॉड्रिक्स. वाव. जेमिमा रॉड्रिक्स मुंबईचीच आहे राईट. आणि काय फॉलो केलंय तिच्या आयडलला तिने? म्हणजे जेमिमाने 200 केलं तर हिनेही 200 केलं. आता हिनेही इंडियन टीम मध्ये येऊन तिला पुन्हा फॉलो करावं हीच माझी इच्छा आहे. फेवरेट ऑपोनेंट? ऑपोनेंट लाईक कंट्रीमध्ये तर इंग्लंडच्या अगेन्स्ट खेळलो. सो आणि त्यांनी थोडा टफ दिलेला. सो आय थिंक इंग्लंड. ओके. फेवरेट WPL टीम? MI. वा. ब्लू कलर घालून पण आलेली आहेस. क्या बात आहे. मुंबईची आहेस म्हणल्यावरती MI असलीच पाहिजे. आणि राईट. जर तुला चान्स मिळाला तर WPL मध्ये तुझा ड्रीम परफॉर्मन्स काय असेल? आय थिंक ड्रीम परफॉर्मन्स वुड बी एक क्रुशल सिच्युएशन लाईक मे बी थोडे जास्त रन्स पाहिजेत आणि 2-3 विकेट गेलेले आहेत अँड मी मॅच जिंकवली आहे. लाईक फिनिशिंग द मॅच इज ऑलवेज इम्पॉर्टंट आणि ते एक अलग इम्पॅक्ट असतं की तुम्ही स्वतःला पण आणि बाकींना पण की तो एक कॉन्फिडन्स देतं. सो तेच एक फिनिशिंग चेजिंग द टोटल फ्रॉम अ डिफिकल्ट सिच्युएशन हे तुला करायचं आहे. इंडियन टीमसाठी साहजिकपणे तेच असणार आहे राईट. एक टीम अपार्ट फ्रॉम इंडिया जी तुला पाहिजे की नाही प्रत्येक वेळ जिंकली पाहिजे एक्सेप्ट फॉर जो इंडिया सोबत खेळते? आय थिंक न्यूझीलंड. 2 आहेत न्यूझीलंड किंवा साऊथ आफ्रिका. न्यूझीलंड किंवा साऊथ आफ्रिका. नाही हे तर वाईट आहे. साऊथ आफ्रिकाला तर तूच हरवलेलं आहेस फॅशनमध्ये. सो यू कॅन्ट से दॅट राईट. ओके. फेवरेट IPL टीम? MI. पुन्हा MI. वा. म्हणजे लॉयल समर्थक आहेस अगदी तू MIची राईट. MI वालो बघताय ना बघा जरा. सो एक सिच्युएशन आहे. सानिका एका टीमकडनं खेळते फिल्डिंग टीमकडे. तिला माहिती आहे की स्लेज करून समोरच्याची विकेट जाऊ शकते आणि स्लेज न करता विकेट कदाचित जाणार नाही. क्रुशियल सिच्युएशन आहे मॅचची. तू स्लेज करशील की नाही? डेफिनेटली. तू करते स्लेज? मला खूप आवडतं स्लेज करायला म्हणजे लिमिटमध्ये. बट मला ते जेव्हा एक तसा एक माहोल बनतो ना लाईक ऑलवेज की इव्हन स्टेट मॅचेस किंवा इंटरनॅशनल मॅचेसमध्ये जेव्हा पण मला कोणी स्लेज करतं तर मला उलट मजा येते. मी हसते आणि तेवढं एक पुश भेटतं आणि सो मला स्लेज करायला पण तेवढंच आवडतं.
राईट. सो आता तू बोललीस की तुला पुश भेटतं. सो स्लेज केलेला आवडेल आणि परफॉर्मन्स बेटर झालेला, की स्लेज करून समोरच्याचा परफॉर्मन्स कमी केलेला? स्लेज केलेला आणि त्यांनी स्लेज केलेला आणि परफॉर्मन्स. ओके, ग्रेट ग्रेट. तुझी फेवरेट मुमेंट वर्ल्ड कप मधली? आय थिंक जेव्हा आम्ही इंडिया बांगलादेश खेळत होतो, सो पूर्ण वर्ल्ड कपसाठी जेवढा क्राऊड नसेल आला तेवढा इंडिया बांगलादेशसाठी आलेला. आणि तेव्हा खूप स्लेजिंग चालू होती, म्हणजे क्राऊड पण स्लेज करत होतं, इंडियावाले पण होते, बांगलादेशवाले पण होते. आणि तेव्हा जे नॉईज होता आणि जी स्लेजिंग होती ती खूप जास्त म्हणजे खूप लाऊड होती. आणि आय थिंक तेव्हा माझा फिल्डिंगचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स निघालेला. आणि आय थिंक जो नॉईज होता, तर मी टीमला एकच सांगितलेलं की इफ दे गो अगेन्स्ट द वन ऑफ अस, आपण ऑल 11 विल गो अगेन्स्ट देम. सो मी तेवढंच सांगितलं. मी तेव्हा हडलमध्ये मी हे बोललेली, माझा टर्न होता बोलायचा. आणि आय थिंक मी हेच सांगितलेलं की जे पण इमोशन्स फील होत आहेत, काम राहा, बट दॅट शुड हेल्प यू टू पुश युअर सेल्फ मोर. मला ते होत होतं, दॅट्स वाय आय शेअर्ड इट विथ देम. आणि आय थिंक त्या टायमाला माझी फिल्डिंग आणि जे पण बॅटिंगमध्ये पण जेवढं आलं तेवढं म्हणजे ते बेस्ट होतं. आय थिंक माझी फिलिंग बेस्ट होती. ते क्राऊडला, त्या नॉईजला शांत करायला आणि समोरच्या प्लेयर्सला शांत करायला, आय थिंक दॅट वॉज द बेस्ट मोमेंट. ओके. तात्पर्य काय, तर अपोजिशन टीमला आधीच सांगतो तिला स्लेज करत ती छान बॅटिंग करेल. लक्षात घ्या आता, बघा तुम्हीच. राईट. शेवटचा प्रश्न आहे सानिका, पुढच्या 5 वर्षांमध्ये सानिका स्वतःला कुठे पाहते? रिप्रेझेंटिंग इंडिया अँड कन्सिस्टंटली परफॉर्मिंग देअर लाईक वन ऑफ द टॉप न्यू बॅटर्स अँड who's performing consistently and is an important player of the team. ॲब्सोल्युटली. मी फक्त एवढंच सांगेन या माध्यमातून की हे तुझं स्वप्न नाही आहे, हे आमचंही स्वप्न आहे. तुझी खूप छान जर्नी आत्तापर्यंत आहे, पुढेही ती तशी सुरू राहो हीच इच्छा आहे. परंतु या जर्नीमधनं आत्तापर्यंत तुला कोणाला थँक्यू बोलायचं आहे तर काय सांगशील? मला डेफिनेटली माझ्या मम्मी पप्पांना आणि जे स्टार्टिंगपासून जे कोचेस होते, राजन धोत्रे सर, योगेश सर, अमित सर आणि MCAचा स्टाफ म्हणजे अजय सर, सुनेत्रा मॅम, MCAचे सिलेक्टर्स आणि मेनली जो माझे पर्सनल कोचेस स्वप्नील प्रधान, मनीष राव अँड जो इंडियाचा जो सपोर्ट स्टाफ होता, नुशीन अलकदीर मॅम, अपूर्व देसाई सर अँड एव्हरीवन, त्यांनी ॲक्च्युली मला खूप जास्त कॉन्फिडन्स दिला आहे आणि खूप जास्त ट्रस्ट दाखवला आहे माझ्यामध्ये. सो आय वुड डेफिनेटली लाईक टू थँक देम. राईट. सो पुन्हा एकदा सांगतो, आपल्यासोबत आहे अंडर-19 वर्ल्ड कप विनिंग मराठमोळी व्हाईस कॅप्टन आणि विमेन्स क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी एक प्लेअर सानिका चाळके. आणि तिच्याकडून एक मेसेज तुझ्याकडून तू युवा प्लेयर्सना, म्हणजे तू स्वतः युवा आहेस पण अजून युवा प्लेयर्सना तू काय देशील? आय थिंक एक मेसेज जो मी पास करेन की प्लीज मुलींनी क्रिकेट खेळायला पाहिजे. बिकॉज मी जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा मला माहिती नव्हतं की नॅशनल अँथमला तिथे एवढ्या मोठ्या स्टेजवर उभं राहून कसं काय फील होतं. मी आधी विचार करायचे की का रडतायत किंवा का एवढं फील होतं आहे. बट जेव्हा मी तिथे उभी राहिली, जे इमोशन्स, जे ऑल द स्ट्रगल्स वगैरे सगळं डोक्यात येतं, ती एक फिलिंग खूप स्पेशल फिलिंग आहे. रिप्रेझेंटिंग युअर कंट्री अँड सिंगिंग द नॅशनल अँथम इन फ्रंट ऑफ मेनी पीपल. आणि क्रिकेट तुम्हाला रिस्पेक्ट देतं, म्हणजे तुम्ही ॲज अ प्लेयर, ॲज अ ह्युमन रिस्पेक्ट गेन करता, बट ॲट द सेम टाईम तुम्ही ग्राउंडेड पण राहता. आणि आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्लेयर्स अँड फॉर ह्युमन बीइंग. सो आय थिंक cricket is something which gives you respect, fame, all the love, all the support, but also keeps you grounded. Absolutely. Thank you so much सानिका तुझ्या खूप सुंदर मेसेजसाठी. होपफुली पुढच्या काही वर्षांमध्ये सानिकासारखे इंडियन सिनियर टीमचा भाग असेल आणि ज्या पॉईंटला ते होईल, मी आत्ता शब्द देतोय, मी आणि बघणारे सगळे आम्ही तितकेच खुश असू जितकी तू खुश असशील. थँक्यू. राईट. सो ऑल द व्हेरी बेस्ट आणि गुड लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू.